सोयाबीन भुर्जी बनवण्याकरिता लागेल आपल्याला सोयाबीनची वडी. ती बघा या पाण्यामध्ये घ्यायची आहे आपल्याला आणि थोडं 5 मिनिट आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे. 5 मिनिट वाफवल्यानंतर हिला 2-3 पाण्याने व्यवस्थितरित्या स्वच्छ धुवून घ्यायची. आणि स्वच्छ धुतल्यानंतर बघा यामधलं सगळं पाणी आपल्याला पिळून पिळून असं सोयाबीन वडी प्लेट्समध्ये घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि आमचा समोरचा व्हिडिओ बघा. तर या पद्धतीने बघा आम्ही सोयाबीन वडी पिळून घेतलेली आहे आणि आता त्याला मी बारीक बारीक ह्या चाकूने कापून घेत आहे. या पद्धतीने कापायचे आहे. हे बघा किती छान झालेल्या आहेत ह्या वड्या. या पद्धतीने मी संपूर्ण वड्या कापून घेणार आहे. तर मंडळी, सकाळची वेळ आहे, टिफिनवर काय द्यायचं याचा विचार येत असतो आपल्याला आणि मुलांचाही विचार येतो, मुलांना कुठली भाजी आवडेल आणि कुठली भाजी नाही आवडेल. तर बघा या पद्धतीने झालेलं आहे. मी सगळं वड्या कापून घेतलेल्या आहे आणि याला लागणारं साहित्य आपल्याला कांदा, टमाटर, मिरची आणि सांबार आणि मी थोडा घेतला आहे पालकांदासुद्धा घेतलेला आहे. आणि आता 2 चम्मच टाकलेला आहे मी तेल. यामध्ये आपण सगळं साहित्य शिजवून घ्यायचं आहे आणि सगळं साहित्य शिजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि बघा यानंतर आपण जे बारीक केलेली सोयाबीन वडी आहे तर ती आपण यामध्ये अशी परतवून घ्यायची. तर मंडळी काय असते, मुलांचं कसं असते, त्यांना जर भाज्या चांगल्या लागल्या नाही तर ते टिफिन वापस आणतात. तर आपण मुलांनी छान टिफिन खायला पाहिजे आणि वापस आणायला नाही पाहिजे, म्हणून आठवड्यातनं एकदा तरी ही आपण भाजी बनवून द्यायची आहे. आणि 10 मिनिट आपण प्लेट झाकून ठेवायची आहे. 10 मिनिटानंतर ही भाजी आपली शिजल्या जाईल आणि चांगल्या पद्धतीने शिजल्या जाईल. कमी गॅस करून घ्यायची आणि हिला शिजू द्यायची आहे. ही जर भाजी आपण डब्यावर दिली तर नक्कीच मुलं डबा वापस आणत नाही आणि संपूर्ण डबा फिनिश करून आणतात. ही एकदम खायला चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. तर हे बघा मी डब्यामध्ये देत आहे सोयाबीन भुर्जी आणि सोबत देत आहे पोळी. तर या पद्धतीने झालेला आहे आपला डबा तयार. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे नक्की कळवा कॉमेंट्समध्ये आणि लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.